तर पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। अंजली दमानिया याच संदर्भात आज महत्त्वाची पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। पार्थ पवार यांच्या व्यवहारांबद्दल अंजली दमानिया आज मोठा खुलासा करणार आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सर्व कागदपत्र दिली आहेत अशी माहिती दमानिया यांनी दिली। मोदी शहांकडे जा किंवा फडणवीसांकडे जा, तुम्हाला केसमधून बाहेर काढणार नाही। अजित पवारांना चक्की पीसिंग म्हणणारे फडणवीस एकदा नाही तर 3 वेळा शपथविधी करतात असंही दमानिया म्हणाल्या। अमेडिया एंटरप्राइजेस असो, अमेडिया होल्डिंग्स असो, सीड ट्री असो, अमायको ॲग्री असो, या सगळ्या LLP कंपन्या कशा बनवल्या गेल्या तर एकही LLP कंपनीमध्ये कुठलाही व्यवहार नाहीये। जमिनींचे जे व्यवहार झालेत याच्याबद्दल मी उद्या आधी ही पत्रकार परिषद झाल्यावर पुण्याला जाऊन सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू बाहेर काढणार आहे आणि याच्यावर मी हायकोर्टात यावेळेस मात्र मी ठरवलंय सिंचन घोटाळ्यात तुम्हाला फडणवीसांनी सोडवलंय, पण याच्या पुढच्या कुठल्याही घोटाळ्यात तुम्हाला फडणवीस काय, अमित शहा काय, मोदी काय, कोणाकडेही जा, मी कोर्टाकडनं ऑर्डर घेऊन तुम्हाला एकाही केसमधनं बाहेर येऊ देणार नाही याची तुम्ही खात्री बाळगा। ज्या देवेंद्र फडणवीसांकडनं 2011 साली मी अपेक्षा ठेवली होती की ते सिंचन घोटाळ्यावर योग्य ती कारवाई करतील। अगदी त्यांनी प्रत्येक भाषणात म्हटलं होतं की चक्की पीसिंग आम्ही अजित पवारांबरोबर काय करणार, सिंचन घोटाळ्यात काय करणार, तर त्यांना सगळ्यांना जेलमध्ये पाठवणार असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस जेव्हा एकदा नाही त्यांच्याबरोबर 3 वेळा शपथविधी करतात तेव्हा बघून प्रत्येक माणसाला अतिशय दुःख होतं की हे तेच व्यक्ती होते का की ज्यांनी महाराष्ट्राला आश्वासन दिलं होतं की त्याच्या विरुद्ध कारवाई होईल, पण तसं होताना दिसलं नाही। एकदा नाही 3दा दिसलं नाही। त्यामुळे मला त्यांच्याकडनं आता कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही। तर या सगळ्या संदर्भात सविस्तरपणे चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सध्या पुण्यातून प्रतिनिधी बालाजी पोद्दार जोडले गेलेले आहेत आणि मुंबईमधून प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला मी बालाजी यांच्याकडे जाते। बालाजी, आपण बघतोय अजित पवार यांचे जे पुत्र आहेत पार्थ पवार यांच्या कंपनीकडे आता अजून 10 दिवस शिल्लक आहेत, पण कुठलाच अजूनही पत्रव्यवहार काही हा व्यवहार रद्द होण्यासाठी होत नाहीये। काय नेमके याबाबतचे तपशील आहेत? नक्कीच मुद्रांक शुल्क विभागाने अमेडिया कंपनी जी पार्थ पवारची आहे तिला 15 दिवसाची मुदत दिलेली आहे आणि तशी नोटीस सुद्धा दिलेली आहे। मात्र शुक्रवारी कंपनीकडून या बाबतीत फक्त चौकशी करण्यात आली। व्यवहार रद्द करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली नाही, कारण पहिल्या खरेदी खतासाठी 21 कोटी आणि व्यवहार रद्द करण्यासाठी 21 कोटी असे 42 कोटी रुपये जो मुद्रांक शुल्क आहे तो भरायचा आहे आणि त्या सगळ्या मुद्रांक शुल्काच्या गुन्ह्यामध्ये जो आहे तो एक गुन्हा बावधन पोलीसमध्ये दाखल देखील झालेला आहे। त्यामुळे या कंपनीकडून जो पत्रव्यवहार होणं अपेक्षित होतं ते 5 दिवसात झालेलं नाही। पुढच्या 10 दिवसात जर कंपनीनं हा व्यवहार केला नाही आणि त्यानंतर जर काही कारवाई करायची असेल तर कंपनीवर जप्तीची कारवाई होऊ शकते। कायद्यात तो अधिनियम आहे। त्यामुळे आता 10 दिवसामध्ये पार्थ पवार यांची कंपनी हे पैसे भरते का, हा व्यवहार रद्द करण्यासाठी कागदपत्र जमा करते का आणि आपली बाजू सुद्धा यामध्ये त्यांना मांडावी लागणार आहे, कारण या संदर्भातला गुन्हा दाखल झालेला आहे। नेमकं हे शुल्क तुम्ही का बुडवलं, हा सगळा गैरव्यवहार का केला, याची बाजू सुद्धा मुद्रांक शुल्क विभागाकडे 15 दिवसाच्या आत मांडावी लागणार आहे आणि त्यानंतर हा निर्णय होणार आहे। मात्र या संदर्भातली प्रक्रिया कुठली होत नसल्याने आता 10 दिवसात पार्थ पवार यांची जर कंपनी ही प्रक्रिया करत नसेल तर मात्र जप्तीची कारवाई करण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्या दृष्टीने आता कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण दोन्हीकडून काय कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। पार्थ पवारांची कंपनीने हे कागदपत्र जमा करावेत अशी नोटीस आहे, मात्र 5 दिवसामध्ये कुठलेही कागदपत्र जमा झालेले नाहीत। प्रीती जी, बालाजी तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। मुंबईमधून नंदकिशोर आपल्यासोबत आहेत। नंदकिशोर, आपण बघतोय की पार्थ पवार यांचं हे जे जमीन व्यवहार खरेदी प्रकरण आहे या सगळ्या संदर्भाने आता अंजली दमानिया यांनी मात्र आता थेट अजित पवारांवर निशाणा साधलाय। बावनकुळेंची भेट तर त्यांनी घेतलीच आहे, पण अजित पवारांना एकीकडे इशारा देताना त्या पाहायला मिळतात की कुठल्याच केसमधून आता मात्र तुम्हाला मी बाहेर पडू देणार नाही। या संदर्भात काय नेमके तपशील आणि त्यांची पत्रकार परिषद सुद्धा आज आहे, ती नेमकी किती वाजता आहे?
नक्कीच रिद्धी, बरोबर 10 वाजता अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद आहे. काल जर पाहायला गेलं तर अंजली दमानिया यांनी चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत त्यांची भेट घेतलेली होती. दुपारचे 17 ती संपूर्ण भेट झालेली होती आणि त्यावेळेला जर पाहायला गेलं तर वेगवेगळी जी कागदपत्र आहेत, कोणकोणती कशा पद्धतीचे घोटाळे झालेले आहेत ती संपूर्ण कागदपत्र आपण महसूल मंत्री यांच्याकडे दिल्याचं अंजली दमानियाकडून सांगण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर आज खुलासे, जे मोठे खुलासे आहेत ते सविस्तरपणे करणार असल्याचं सुद्धा अंजली दमानियाकडून सांगण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत जर पाहायला गेलं तर याच्या अगोदर अजित पवारांचा सिंचन घोटाळा असू दे किंवा वेगवेगळे घोटाळे असू दे, त्यांच्यातून देवेंद्र फडणवीसांनी क्लीन चिट दिली. मात्र आता आपण हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते घेऊन हायकोर्टात जाणार आहे आणि कोर्टात गेल्यानंतर तुम्हाला मोदी सुद्धा, अमित शहा सुद्धा वाचू शकणार नाही, अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो अंजली दमानियांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आज 10 वाजता पत्रकार परिषद आहेत. पत्रकार परिषदेत नेमके कोणते नवीन मुद्दे अंजली दमानिया मांडतात, वेगवेगळी कागदपत्र कुठले, कोणते कागदपत्रे देतात, हे सुद्धा आज पाहणं महत्वाचं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर कोंढवा जमीन प्रकरणामध्ये जर पाहायला गेलं तर अंजली दमानिया सातत्यानं अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावरती आरोप करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आजची जी पत्रकार परिषदेदरम्यान सुद्धा काय नेमका खुलासा त्या करतात हे पाहणंही तितकंच महत्वाचं असेल. बालाजी आणि नंदकिशोर, तुम्हाला दोघांनाही धन्यवाद या सविस्तर तपशिलांसाठी.